नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 13 इंच. त्यानंतर जे शोल्डर आहेत ते आलेले आहेत 4.75 इंच. त्यानंतर जो आर्महोल आहे तो आलेला आहे 5 इंच. छाती जी आहे ती आलेली आहे 7.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र येथे तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता येथे मी जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते आहे अगदी तसाच सेम तुम्हाला देखील येथे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि येथे बघा, बॉक्सच्या बाहेर मी अंदाजे 1 इंच घेतलं असेल. त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून मग पुन्हा मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या बाजूची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती ट्रेस होऊन येईल, म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता येथे तुम्हाला आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्यालाच फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपल्या गळ्यामध्ये जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजे सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे खालच्या बाजूवरती देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर आपल्याला शेवटी सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे गरज लागणार नाही. त्यानंतर येथे हे कमरेच्या बाजूला जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता येथे वरच्या बाजूला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहे. त्यानंतर येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस आपण हे जास्तीचं कापड ठेवलं होतं त्याच कापडावरती छोटे छोटे नॉट्स म्हणजेच कट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर येथे हा गॅप क्रिएट झाला आहे, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय तर दापटीप म्हणजे काय तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत इथे तुम्हाला त्याला संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला दापटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे सरळ अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. आता हे जे आपले बॅक साईडचे दोन्ही डाट आहेत ना त्याला देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला एकच डाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅक डाटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपलं टोक आलं होतं ना म्हणजेच कॉर्नर, तेथून थोडासा कर्व आकार घ्यायचा आहे, म्हणजेच गोलवा आकार घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या बॅक पार्टला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे,
जेणेकरून आपला या साईडचा कर्व आकार म्हणजेच ही जी आपण डिझाईन ड्रॉ केली आहे ती त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। तर अशा पद्धतीने मधोमध फोल्ड केल्यानंतर हाताने असं थोडंसं थापून घ्या। त्यानंतर हा जो गळ्याचा मध्यभाग होता ना तेथे एक मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि येथे मी 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। जर तुमचा हा गॅप जास्त राहिला असेल तर तो 3 भागांमध्ये डिवाइड करा, म्हणजेच इक्वल भागून घ्या, जेणेकरून आपले 3 समान भाग तयार होतील। आणि त्यानंतर अशी आपल्याला या आपण जे 1-1 इंचावरती मार्किंग केले ना त्याच मार्किंगला फॉलो करत त्याच्या समोरच्या बाजूला आपण ही जी डिझाईन ड्रॉ केली होती ना तिथपर्यंत अशा 3 तिरप्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आणि आता येथे देखील बॅक पार्टला पुन्हा मधोमध फोल्ड करायचं आणि हाताने थापून घ्यायचं, म्हणजे ती डिझाईन येथे बघा जशी ट्रेस होऊन आली आहे तशी तुमची देखील ट्रेस होऊन येईल। त्यानंतर येथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला आपण ह्या ज्या तिरक्या लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत ना त्याला वरती ठेवून घेऊन मध्यभागी आल्यानंतर त्या लेसला फोल्ड करून घेतलं तरी देखील चालेल। सेम तुम्हाला याच पद्धतीने जे आपल्या खालच्या 2 तिरप्या लाईन आहेत ना त्या तिरप्या लाईनवरती देखील सेम याच लेसला घेऊन त्या लाईनला फॉलो करत मग जसा आपला आकार येतोय त्या आकारात त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन इथे कॉर्नरला आल्यानंतर या लेसला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा आपला जसा खालचा गळ्याचा कर्व आकार वळतोय ना त्याच आकाराला फॉलो करत या लेसला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकाच बाजूची लेस स्टिच करून दाखवतीये। सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली त्याच्या समोरची बाजू आहे ना त्यावरती देखील सेम अशाच पद्धतीने जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत या लेसला त्या संपूर्ण डिझाईनवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी काही गोल्डन कलरचे मोती घेतलेले आहेत आणि त्याला तुम्हाला अशा पद्धतीने या धाग्यामध्ये ओवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्या ज्या ह्या तिरप्या लाईन दिसत आहेत ना त्याच्या मध्यभागावरती बघा गॅप दिसतोय, तर त्याच गॅपमध्ये एकदम मध्यभागावरती एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्या जर तुम्हाला मध्य लवकर लक्षात येत नसेल तर। अशा पद्धतीने एक आपल्याला मोती घ्यायचा आहे आणि त्या गॅपमध्ये आपल्याला इथे टक करून म्हणजे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि तोही खूप लवकर पद्धतीने। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।